कशी माझी राजा सर्जाची जोड पळती कारखाने लावीन इकडं बी मला वाटलं गावाकडे आल्यावर तर निवांत ए राजा सर्जा नाही सोन्या गुन्या मी काय त्यांना थोडंच म्हणायले मला म्हणाली काय तुम्हाला बी नाही म्हणायले माझ्या राजा सर्जाची जोड तिकडे तेव्हा का ती तेव्हा का ती दिसली का ती मला माहितच नाही राव दिसली का माझे लेकरं बी आणि तुम्ही बी काम करायला ढिलच पडत नाहीत मी आले ह्यांच्या महाग बघा आमच्या मालकाचं काम चालू आहे आता ऊस बारकाले येत म्हणून त्यांनाच म्हणलं होतं म्या की गावाकडे गेल्या काय काम करणार आहेत म्हणलं तुम्ही गावाकडेच करायला चला म्हणलं होतं दुसऱ्या कारखान्याला तर त्यांचं काम काय काय करायला तर मी तुम्हाला दाखवते थांबा ह्या काय बारकायला ऊस आणि ह्या बारकायला ऊस गेला तुटून गेल्यावर त्यांनी हे काय धरलंय हो बळीराम धरलाय बळीराम धरलाय बघा ह्या काय इकडून 1 तास इकडं आणतात तिकडं कडीला नेतात तिकडून 1 तास इकडं आणतात ह्या काय हे आता इकडं चाललेत महागारी साईड मुळ्या तोड्या चालत मुळ्या साईडच्या मुळे तोड्या चालू आहेत जारवा हे बघ जारवा जाऊ का तुला हां जावा ना हां जारवा तोडला की उसाला जरा ताकद येते दुसऱ्या मुळे फुटत्यात ताकद येते ना आता हे बघ हे दगड ठेवायला कमून दाबू बरगाडी गेले सगळं हां हां एक एवढा दगड ठेवला म्हणजे जमतंय म्हणजे लय जास्त विवज होत नाही उभं राहिलं तर जास्त होतंय आणि नाही राहिलं नाही उभं राहिलं तर मग ते कमी हे होतंय जारवा तो जरा जड चाललंय येत नसते हे सोन्या लंगडा आणि हे गुन्या पांगड पांगड आणलेत आपलं तुम्हाला वाटलं तुम्हाला म्हणले राजा सर्जा तुम्हाला म्हणले मी राजा सर्जा मला राजा सर्जा कसं म्हणते मी एकटाच आहे मी पोरायला म्हणले पोरं खातं पांगवायला लागलीत ना मग पोरायला म्हणले मी चलू द्या बळीराम आता काय राहिलं काय या तलपाला करावा बाबा बेकार यंदा अवघ त्या हे खाऊ तंबाखू खाऊ सगळा पटा पाडला गळून गेले भाकरीच्या मायचा पता नाही मग काय तर होतं का देव मावळ सर एवढं राजा सर्जाकडे एवढं होतं देव मावळ सर जेवढं होईल तेवढं तासाला तर लावलं माहिती का मी जर त्या पोराकडे गेले ना मला लगेच म्हणते मम्मी चल बरं खट टाकू लाग 2 गोण्या पहा नाही त्यांचा एक फोटो काढ जाय फोटो काढू पोते सगळं बघा ना कशी कामं करायला तर माझ्या राजा सर्जा लागलेत काम करायला जाते आता माझ्या राजा सर्जाकडं राजा सर्जा म्हणजे माझा मोठा पोरगा संगम आणि बारका संगीत बाप इकडं आवत आणायलेत आणि ते तिकडं खट टाकायलेत हे बघा हे राजा सर्जा पलीकडा राजा अलीकडा सर्जा आव सोन्या गोण्या म्हणायचं काय बघा हे सोन्या गोण्या कशी पळायलेत खट टाकीन सणानं त्याच्या बापापासून पार तिथून हे दूर खट टाकीत आणलाय त्यांनी लयच पळायलेत ना सणा पिशव्यात केवढं मोठ्याला भरल्या होत्या लयच मोठ्याला पिशव्या भरल्यात ना त्यांनी कमराला तेवढ्या मोठ्याला पिशव्या घेऊन मला तर तेवढं मोठं पिशवी पोटावर बांधून तर पळणंच व्हायचं ना तरा केलं पहिलं समजा काम मे बी टाकलंय आता काय माहिती मला टाक म्हणतात का कसे काय माहिती मला नाहीत म्हणले नाहीत म्हणायचे ते चलू द्या आईचा राडा आई का काय घेणं देणं नाही आपल्याला लय चालले सणा मोठा गळाला काय की बारका पुढं गेला मोठा महाग पडला चलायले बांधा पुस्तर गेले आवत बी गेले तिकडं बांधाला फिरतात का महागारी हे महागा राहिलाय ते फिरलं बाया महागारी चलो दे खाना पोटावर पोत घेऊन कोणाची गोणी मोठी आहे रे भयाची गोणी मोठी चल ना कोणाला होत नाही भयाला का तुला भयाला चलणं होत नाही म्हणा मोठं तसंच पोत आहे म्हणतोय ना म्हणजे एक भरलं की इकडं कडीला घ्यायचं आणि पुन्हा माघारी आणायचं का खाताचे ढेपसे पडलेत ना लयच भारी खात टाकलं ना अरे
फास्ट पळते तरा 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 तरा. संपलं संपली का गोणी? किती राहिलं अजून? तेवढं वरच्या तुकडा टाकायचं, खाली बी टाकायचं बाबा. बाबा लयच लय मोठ टाकायचंय ना. अजून कालवायचंय. हा शेत नाही म्हणायलाय का हात झटकायलाय? उद्या कालवायचे. मग आजच्या पुरतं तर होतंय ना एवढं. कर किती पोते होते? किती आहेत? 12 पोते. हा आता तुम्ही किती कालवले त्याच्यामध्ये? 6. हो 6 का दिले नाही तर नाही 2 काढले. 2 4 पण 5 संगीची वट नाही. किती काढलेले? 2. तुला 2 पोते नाही 6 पोते म्हणलं असं तू आला असतास का? हा तोंड कुठे बी. हा आता एवढ्या मध्ये तेवढं होतं हे वरचं तुकडं. हे वरचं आहे चालू ते हे 3 सर राहिल्या. पाणी पिलात का? पाणी आता हे पाणी पहिले घेतात त्यामुळे काय बाबा असं गेलं जर काय होत नाही. काय विचार करायचा हा माग कम पडतं. का पडू का मग? ढेकळ देतो हे निघतच नाहीत बोलल्यामुळे. हा लबड आहे मग बारका आहे का नाही? तुम्हाला होत आहे का आज? हे तुम्हाला होत आहे आज? नाही होत. त्या पायपाला एडा देऊन आणलं बाजूला. तुमचं बरी आयडिया आहे बाय. इकडून जायचं इकडून यायचं. आता उसले राट येतोय बघा माहिती आहे का? उसलेच राट येतोय ना. हा ना हा ना. किती वाजेपर्यंत चालवणार आहे ते? मी तर बोलले की गुन्ह्याला तर अलर्जीच आहे. लगे उभा राहतो या त्याच्यामुळे मीच जाते तिकडं. जा मग काम करा काय करायचंय ते म्हणते. मी काय इथं आली आणि आम्हाला लागली त्रास द्यायला. एवढंच टाकायचं. ते म्हणला होता मी येणार नाही मोठा. ऐका ना संगम यायचं नग म्हणत होता. मी काय म्हणलं माहिती का? अरे संगम 2च पोती आहेत म्हणलं. जायचं नाही 1 मिनिटात काढून यायचं. काय म्हणतोय बघा ना तो. आई तू लय लबाड आहेस म्हणलं. काय झालं तर मला म्हणतोय मनी कुठे? ते मनी फिने काय नाही घेणं त्याला. मनीचं घेणं देणं नव्हतं त्याला. ते फक्त काय म्हणलं माहिती का? 2च पोते आहेत आणि 2 जण आहेत आम्ही. आजचं गेलो ना आज आलो. इथं आल्यावर कसं करतोय? अरे मम्मी 6 पोते आहेत ना बाबा. हो की मग पण 6च काढलेत ना. 6 राहिलेत की 6 उद्याच्याला. नाही की 2 बी आहेत की तुम्ही. तरी बी म्हणते माझ्या पोटात मगापासून कशी काय आग पडली. न ग बाबा. कुठं हाणतात रे राटा मानायला लागला. हा बाळा आलं की रे. येतं काय पाऊस काय? अवकाळ गाव नाही. चार आहेत. जाताना 2 आणि येताना 2. मी आपल्या त्यांच्या मागे हिंडून हिंडून काय करू. बसते आता मी जाऊन बांधाला. चला आजचा ऊस फोडायचा ब्लॉग कसा आलाय तर नक्की सांगा कमेंटमध्ये. नमस्कार तुम्हा सगळ्यांना.